केलं जातं. असा एक अनुभव गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये बेसिकली जाणवलाय मला. किंवा बऱ्याच वेळा पर्यावरण म्हणजे मनोरंजन ह्याच अनुषंगानेच विचार केला जातो मेनस्ट्रीम जर्नलिझममध्ये पर्यावरणाचा. पण योगायोगाने मी ज्या संस्थांसोबत काम केलंय किंवा आता ज्या संस्थांसोबत काम करतोय, ज्या संस्थेसोबत काम करतोय, तिथे मला तरी पर्सनली असा अनुभव नाही आला. मला चांगला पाठिंबा मिळालाय. आताही मिळतोय आणि पूर्वीही तो मिळालाय. अ, ब ह्या संपूर्ण पर्यावरण क्षेत्रात काम करण्यासाठी किंवा एकूण इन जनरल त्याच्या संदर्भातली पत्रकारिता करण्यासाठी. अ, असा एकूण इन जनरल पर्यावरणाविषयी बोलेल. मला असं वाटतं की जर पी तयार असेल तर आपण दाखवू शकतो का कसं काय आहे? नोट करतो आहोत आपण. ओके. अ, ते पी सुरू होईपर्यंत मी थोडक्यात थोडासा आढावा घेतो, की मी काय-काय बोलणार आहे या माध्यमातून. तर पर्यावरण पत्रकारितेतले बेसिकली जे सगळे मुद्दे आहेत, म्हणजे आम्ही कोणत्या-कोणत्या मुद्द्यांवर बेसिकली पत्रकारिता करतो किंवा पर्यावरण पत्रकारिता होते, कोणते मुद्दे मांडतो, कोणत्या मुद्द्यांच्या बातम्या करतो, कोणत्या मुद्द्यांचे व्हिडिओ करतो, आर्टिकल्स करतो, लेख करतो. अ, त्याच्यातले सब पॉइंट्स काय आहेत, ते मी इन जनरल तुमच्या समोर मांडणार आहे. इन जनरल पत्रकारितेचं म्हणजे वृत्तपत्रात पत्रकारितेत काम करण्याची सिस्टम काय असते? तिकडची व्यवस्था काय असते? बीट बीट जर्नलिझम काय असतं? त्याच्यानंतर बातमी तुमच्यापर्यंत पोहोचते, म्हणजे ती कशी पोहोचते थोडक्यात? अ, अ, ते तुमच्या समोर मांडेल. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा विषय असतो तुमच्या मनातही दरवेळी असं मला जाणवलेलं एक म्हणजे मला नॉर्मली विचारतात लोकं, की अ, तुला बातम्या कुठून मिळतात बेसिकली. सो त्या बातम्या कुठून मिळतात त्याचंही उत्तर तुमच्यापर्यंत म्हणजे तुम्हाला देण्याचा प्रयत्न आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे बातम्या मिळतात, पण त्या बातम्या मांडता कशा तुम्ही? बा बात बातमी लिहिताना किंवा ती मांडताना त्याच्यात काय असावं आणि काय नसावं हेही तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. आणि पर्यावरण पत्रकारितेतले वेगवेगळे बातम्यांचे, लेखांचे आणि व्हिडिओचे मुद्दे काय असतात? आम्ही कसे मांडतो तुमच्यासमोर किंवा त्याच्यावर कशी बातमीदारी होते, याच्याविषयी थोडक्यात तुमच्यासमोर बोलणार आहे. सो असा एक जनरल आढावा असणार आहे. जे थोडक्यात मला व्हिडिओज खरं तर दाखवायचे होते तुम्हाला, पण व्हिडिओज ह्या सगळ्या गडबडींमुळे व्हिडिओज दाखवता येतील का? हाही प्रश्न थोडासा होता. झाले का पीपी? ऍक्च्युली तो सांगत होता तुझ्या जन्म. हॅलो. हॅलो सर, 1-2 मिनिटं. हां. तर साधारण ह्या सगळ्या विषयांचा आढावा तुमच्यासमोर घेणारच आहे. प्लस विचारायचं होतं तुम्हाला, की तुम्ही हे हां, एन्व्हायर्नमेंटल जर्नलिझम कधीपासून सुरू केलं? हां. तर मी 2017 मध्ये माझं बेसिकली मास्टर झालं. मी रुईया मधून मी माझं बी-एम-एम केलं. त्याच्यानंतर मी त्याचे पुढचे 2 वर्ष 2015 मध्ये माझं बी-एम-एम झालं. 2017 मध्ये माझं जर्नलिझम मधून मास्टर झालं. मी साठे महाविद्यालयातून मास्टर्स केलं. त्याच्यानंतर ते झाल्यानंतर लगेचच म्हणजे मी माझं मे महिन्यात मास्टर झालं. आणखीन म्हणजे लगेचच 2017 जूनमध्ये मला लोकसत्ताकडून ऑफर आली, की तू जॉइन करशील का आम्हाला? ओके. सो मग मी तिथे काम करायला सुरुवात केली आणि मग योगायोगाने अपघाताने असं झालं, की तिथे जे पर्यावरण सांभाळत होते, ते दुसऱ्या संस्थेत शिफ्ट झाले होते आणि त्यांनी मला संधी दिली, की "तू हे करशील का? पाहशील का हे?" सो एक प्रायोगिक तत्वावर सुरू केलं होतं पर्यावरण पाहणं. पण तुम्हाला नंतर हां. त्याची आवड निर्माण झाली. म्हणजे हां. म्हणजे खरं तर मी पर्यावरण किंवा निसर्गप्रेमी नाही. म्हणजे मला ते पहिलाच उघड करायचं, स्पष्ट करायचं, की मी पर्यावरण किंवा निसर्गप्रेमी नव्हतो. पण ह्या सगळ्या माध्यमातून जसं-जसं मी कव्हर करायला सुरुवात केली, अ, वेगवेगळ्या लोकांशी भेटत गेलो, वेगवेगळ्या संशोधक, शास्त्रज्ञ, तुमच्यासारखे पर्यावरण प्रेमी ह्यांच्यासोबत जेव्हा हिंडायला सुरुवात केली, हं, हं. त्यानंतर त्याचं महत्त्व किती आहे
आणि हा किती दुर्लक्षित आहे विषय त्याची जाणीव झाली आणि म्हणून ओके. मग पूर्ण वेळ करायला सुरुवात केली. सो गेल्या 3 4 वर्षांपासून 4 वर्ष होतील खरं तर आता पर्यावरण कव्हर करतो. ओके. असं आहे. तुम्हाला तुमची पहिली बातमी आठवते का? की पर्यावरण अ, रिलेटेड म तुम्ही हो, कुठली बातमी? मी खरं तर ते मांडणारच आहे पी-पी-टी म्हणजे जर प्रेझेंटेशन सुरुवात झाली तर त्याच्यामध्ये त्याच्यापासूनच मी सुरुवात करणार आहे त्या बातमीपासून, की पहिली माझी बेसिकली बातमी कोणती होती आणि त्या बातमीपासून कशी कशी सुरुवात झाली माझी. हं, हं. म्हणजे तिथपासून कशी सुरुवात झाली त्या प्रेझेंटेशनमध्ये आहेच ते. आणि मग त्याच्यानंतर पुढे कसा प्रवास झाला मी माझ्याविषयी थोडंसं म्हणजे माझ्याविषयी मी बोलणं टाळणारच आहे. बेसिकली पर्यावरण पत्रकारितेविषयीच काही मुद्दे महत्त्वाचे आहेत ते मांडण्याचा प्रयत्न करेन आपल्यासमोर. असं आहे. हां. तर मी जसं तुम्हाला सांगितलं, की 2017 साली मी ह्या कामाला सुरुवात केली आणि 2017 सालची ही पहिली बातमी आहे माझी. जी पहिलीच बातमी माझी चुकली होती. म्हणजे जी मी पहिली पर्यावरणाच्या संदर्भात जी बातमी केली, तीच माझी बातमी चुकली. काल तुम्ही वरदगिरी सरांचा लेख ऐकलंच असेल. 2017 साली मी जेव्हा जॉइन झालो पर्यावरण म्हणजे ह्या पत्रकारिता क्षेत्रात, त्यावेळेस जसं तुम्हाला मी सांगितलं, की मला लोकसत्तांनी ती संधी दिली पर्यावरण कव्हर करण्याची आणि ही ती पहिली बातमी होती. वरदगिरी सरांचं तुम्ही काल लेक्चर ऐकलंच असेल, तर त्यांनी एका पालीचा शोध लावला होता आणि त्या संदर्भातली इंग्रजीतली एक नोट ऑफिसमध्ये आली होती. दुर्दैवाने माझं दुर्दैव किंवा सुदैव असं म्हणावं, ते की त्या बातमीमध्ये बेसिकली त्या नोटमध्ये इंग्लिश नोटमध्ये वरद सरांचं नाव वरद VARDA असं लिहिण्याच्या ऐवजी तिथे VARDA झालं होतं. म्हणजे वरदा वरदागिरी असं होतं ते. सो त्यावेळेस मला काहीच कल्पना नव्हती कोण वरदगिरी आहेत, काय आहेत वगैरे. मी सरळ त्यांचं जेंडर बदललं, त्यांचं लिंग बदललं आणि मी वरदच्या ऐवजी वरदा लिहिलं तिकडे आणि त्यांना मी संशोधिका म्हणून मेन्शन केलं त्या बातमीमध्ये. ती बातमी पुढे चेकआउट नाही झाली आणि ती तशीच्या तशीच छापली गेली दुसऱ्या दिवशी. ती वरदगिरी सरांनी ती बातमी पाहिली आणि त्याच्यावर लगेच दुसऱ्या दिवशी एक पोस्ट लिहिली होती, की तुम्हाला जर एखादा मुद्दा तुम्हाला जर लिहायचा असेल, तर त्याचे फॅक्ट चेक करणं खूप गरजेचं आहे. लोकसत्तासारखं मोठं माध्यम आहे. तुम्ही असं एका पॉइंटनंतर हलगर्जीपणा करून चालणार नाही. अशी त्यांनी व्यवस्थित ही जी पोस्ट आहे ती मी बाजूला टाकलेली आहे बघा. सो त्यांनी ती लिहिली होती. ती पोस्ट पाहिल्यानंतर मला माझी लाज वाटली. आणखीन मला कुठेतरी जाणीव झाली, की नाही हे क्षेत्र खूप वेगळं आहे पर्यावरण क्षेत्र. मी थोडीशी ची पार्श्वभूमी सांगतो. मी तिथे मनोरंजन, एंटरटेनमेंट कव्हर करण्याच्या अनुषंगाने गेलो होतो. पण ह्या बातमीने माझं कंप्लीटली व्ह्यूज बदलले आणि आपण पर्यावरणात काहीतरी काम केलं पाहिजे, पर्यावरण पत्रकारितेत काम केलं पाहिजे म्हणून मी ह्या बातमीने बेसिकली माझे खूप व्ह्यूज बदलले आणि मी ह्या बातमीनंतर म्हणजे 20 जुलैला ही बातमी छापून आली. मी 21 जुलै नंतर कंप्लीटली मनोरंजन, एंटरटेनमेंटचं डोक्यातलं खूळ काढून टाकलं आणि कंप्लीटली मी पर्यावरणात शिफ्ट झालो. पर्यावरण पत्रकारिता करण्यासाठी. सो अशी सुरुवात झाली थोडक्यात पर्यावरण पत्रकारिता करण्याची. नेक्स्ट स्लाईड सुरभी. क्लिक करशील. क्लिक करून ठेवशील. हां. तर हे तुम्हाला मी जसं सांगितलं, की आता आपण थोडंसं पत्रकारितेची सिस्टम काय असते, म्हणजे वृत्तपत्रात काम करण्याची सिस्टम काय असते नॉर्मली, हे तुम्हाला मी थोडक्यात एक्सप्लेन करतो. तुम्हाला दिसतच असेल स्क्रीनवर, की पत्रकारितेतले महत्त्वाचे बीट. वृत्तपत्रामध्ये खास करून बीटनुसार काम केलं जातं. विशिष्ट बीटसाठी पत्रकार नेमलेला असतो. तो त्याच बीटचं काम करतो. तो इतर पत्रकारितांच्या बीटमध्ये ढवळाढवळ करत नाही. सो नॉर्मली पत्रकारितेत प्रथम आणि दुय्यम म्हणजे ज्याला आम्ही हार्ड बीट म्हणतो आणि सॉफ्ट बीट म्हणतो, असे 2 भाग पडतात. कोणत्याही वृत्तपत्रात ढोबळमानाने मी हे सांगतोय. वृत्तपत्राच्या धोरणानुसार हे बीटचं दुय्यम आणखीन प्रथममध्ये ही बदलतात. म्हणजे आता मोस्ट ऑफ सगळ्याच वृत्तपत्रांमध्ये प्रथम म्हणजे हार्ड बीट्समध्ये बेसिकली राजकारण, शिक्षण, आरोग्य, मनोरंजन प्रशासन म्हणजे पालिका, जिल्हाधिकारी कार्यालय हे सगळं येतं. गुन्हे, क्राईम
न्यायालय आणि वाहतूक हे हार्ड बीट्स मध्ये असतात. दुय्यम दर्जाच्या बीट मध्ये बेसिकली पायाभूत सुविधा ज्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर असं म्हणतो. त्याच्यानंतर पर्यावरण, साहित्य संस्कृती, संरक्षण, पर्यटन आणि विज्ञान IT असं येतं. बऱ्याच वेळा असं काम करावं लागतं आम्हाला. थोडंसं मागे घे सुरभी. मागची स्लाईड. बऱ्याच वेळा असं असतं की एकाच हे जे दुय्यम असतात, जे सॉफ्ट बीट असतात, ते करणाऱ्या पत्रकारांना एखादं हार्ड बीट करून सॉफ्ट बीट करावं लागतं. मोस्टली असं होतं. म्हणजे मी जेव्हा लोकसत्तेत काम करत होतो त्यावेळेस मी इन्फ्रास्ट्रक्चर हे माझं हार्ड बीट होतं. ते मी जे बघत होतो त्याच्यासोबत मी पर्यावरण पाहत होतो. सो पर्यावरणासाठी वेगळा प्रतिनिधी असं दरवेळीच नसतं. खास करून मराठी जर्नलिझम मध्ये, मराठी पत्रकारितेत तर पर्यावरणासाठी वेगळा पत्रकार नेमलेला आहे. वृत्तपत्रामध्ये तर असं मुळीच नसतं. इंग्लिशमध्ये बऱ्याच वेळा आहे असा प्रकार की इंग्लिशमध्ये पर्यावरणासाठी वेगळा पत्रकार नेमला जातो आणि तो फक्त पर्यावरण हेच बीट करतो. बाय द टाइम मराठीमध्ये एक कोणतं तरी हार्ट बीट करून म्हणजे क्राईम, वाहतूक असं बिसं करून पर्यावरण पाहावं लागतं किंवा मनोरंजन करून पर्यावरण पहा किंवा इन्फ्रास्ट्रक्चर करून पर्यावरण पहा. अशीच एक ओरड असते नॉर्मली. ट्रेनी पिरियडला वगैरे नॉर्मली तुम्हाला ते दिलं जातं मन मोकळे प्राणाने करायला. पण जेव्हा तुम्ही पोस्टवर येता, जेव्हा तुम्ही पे रोलवर येता, त्यावेळेस नक्की सांगितलं जातं की तुम्ही कोणतं तरी एक हार्ड बीट करायला पाहिजे आणि त्याच्यासोबत तुम्ही कोणतं तरी एक सॉफ्ट बीट करायला पाहिजे. एक असं आहे. नेक्स्ट स्लाइड सुरभी. तुम्हाला असं बरंच वाटतं की पत्रकारांनी म्हणजे जो रिपोर्टर असतो, जो वार्ताहर असतो किंवा बातमीदार असतो, त्याने बातमी लिहिली म्हणजे तीच छापून येते. तर हा भ्रम आहे बेसिकली. बऱ्याच वेळा असं होतं की आम्ही एखादी बातमी लिहितो आणि दुसऱ्या दिवशी जो वाचक असतो किंवा ती माहिती देणारा असतो, तो बऱ्याच वेळा नाराज होतो की अरे माझ्यासारखी मी जी दिलेली माहिती ती नाही आली बरोबर व्यवस्थित लिहून. सो तुम्हाला मी ते एक्सप्लेन करतो की आम्ही बातमी लिहिली म्हणजेच ती छापली जाते असं नाही. आम्ही बातमी लिहितो. त्याच्यानंतर ती संघप्रमुख म्हणजे ज्याला आम्ही ब्युरो चीफ म्हणतो, मुंबई ब्युरो चीफ किंवा इतर जे शहरांचे जे ब्युरो चीफ असतात आमचे हेड, त्यांच्याकडे ती बातमी जाते, ज्याला उपसंपादक असंही म्हटलं जातं. त्याने ती बातमी चेक केल्यावर, त्याने त्या बातमीत संस्कार केल्यावर बेसिकली ती बातमी मग उपसंपादकाकडे जाते. उपसंपादक हा डेस्कवरचा असतो, जो पान बघणारा असतो. त्याच्याकडे जो पानावर ती बातमी लावणार असतो. सो उपसंपादक असतो. तो उपसंपादक बेसिकली त्याचे मथळा, तुम्ही म्हणता की मथळा असतो बातमीचा. बरेच वाचक आपले मथळा वाचून मत निर्माण करत असतात, की मथळ्यात असं लिहिलंय म्हणजे पुढे बातमीत असं असणार किंवा बातमी मथळ्यावरून समजते. सो उपसंपादकाचं बेसिकली काम ते असतं की मथळा ठरवणं, त्याचा उपमथळा असतो तो ठरवणं. हे सगळं काम उपसंपादक करत असतो. उपसंपादकानंतर ती बातमी मुख्य उपसंपादकाकडे जाते. जो मुख्य उपसंपादक पुन्हा एकदा बातमी सगळी चेक करतो. तो पानावर कुठे असावी, काय असावी हे सगळं डिसाईड तो करतो. त्याच्यानंतर ती बातमी वृत्त उपसंपादकाकडे जाते. वृत्त उपसंपादक असं म्हणजे हे काम करतो की बऱ्याच वेळा जर बातमी मोठी असेल, म्हणजे पर्यावरणाची बातमी किंवा कोणतीही बातमी जर मोठी असेल, तर तिला कुठे लावावं, तिला कोणत्या पानावर बेसिकली ते द्यावं, तिचा दर्जा असावा, ते ठरवण्याचं काम बेसिकली वृत्त संपादक करत असतो. आणि वृत्त संपादकही बेसिकली बातमीमध्ये एका पॉइंट नंतर बदल करतो, जर त्याला त्या बातमीचा टोन बदलायचा असेल तर. सो बेसिकली ह्या सगळ्या पातळीनंतर बातमी पानावर छापली जाते. ह्याच्यातले 2 मुद्देही आहेत अजून, जे म्हणजे मुद्रित शोधक, ज्याला आपण प्रूफ रीडर असं म्हणतो, आणि DTP ऑपरेटर, की जे बेसिकली डिझायनर आणि आर्टिस्ट असतात, जे पानावर लावले असतात. पण बातमीवर संस्कार करण्याचे काम बेसिकली ह्या 5 पातळ्यांवरून होतात आणि मग ती बेसिकली पानावर लावली जाते. सुरभी नेक्स्ट. आता आपण थेट पर्यावरण या बीटवर जाऊया, की पर्यावरण हे बीट मध्ये कव्हर करताना म्हणजे पर्यावरणाविषयी लिहिताना नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर आम्ही लिहित असतो त्या विषयांवर. तर एक म्हणजे प्रदूषण, त्याच्यानंतर वन्यजीवन, वाईल्ड लाईफ, हवामान, वेदर, धोरणात्मक जे काही निर्णय असतात पर्यावरणाविषयी होणारे शासकीय पातळीवर देखील किंवा राज्य पातळीवर देखील, केंद्र आणि राज्य पातळीवर देखील,
त्या पर्यावरणविषयक धोरणांची माहिती देणे, त्याचं रिपोर्टिंग करणे. त्याच्यानंतर आता थोडासा ट्रेंड आलाय गेल्या 4-5 वर्षांपासून की सागरी जीवन, मरीन लाईफ विषयीच्या खूप बातम्या ट्रेंडमध्ये आल्यात. म्हणजे ते आता पर्यावरणात बऱ्याचपैकी सांभाळल्या जातात. आणि त्याच्यानंतर आहे जन आंदोलन, जे बेसिकली पर्यावरणाच्या वेगवेगळ्या चळवळी होतात, आंदोलन होतात त्याचं. आणि अधिवास संवर्धनाविषयीच्या बातम्या असतात. एखादा अधिवास पर्यावरणाचा एखादा अधिवास च्या संवर्धन किंवा संरक्षणासंदर्भात एखाद्या त्या बातम्या असतात. सो बेसिकली मुख्य करून या 6 पातळ्यांवर बातम्या आम्ही पर्यावरण कव्हर करताना विचारात घेत असतो आणि लिहित असतो. बऱ्याच वेळा माझं ह्याच्यातला फोटे सांगायचं तर म्हणजे माझं थोडंसं इंटरेस्ट ह्याच्यामध्ये वन्यजीवन, सागरी जीवन आणि धोरणात्मक बातम्या आहेत त्याच्यामधला आहे. ह्या ज्या आहेत वन्यजीवन, सागरी आणि धोरणात्मक बातम्या मी बऱ्याच वेळा करतो. दुसऱ्याही बातम्या करतो. हवामान मी अजून करायला सुरुवात नाही केली, पण यंदापासून मी हवामान नक्की करायला सुरुवात करतोय. सो ढोबळमानाने बेसिकली जो पर्यावरण सांभाळत असतो त्याच्यावर ह्या 6 बातम्यांची जबाबदारी असते, ह्या 6 पातळींच्या बातम्यांची. सुरभी नेक्स्ट. हा, तुम्हाला आता बऱ्याच वेळा असं वाटत असतं की माहिती कुठून मिळते, तुम्हाला पत्रकारांना बेसिकली बातमी लिहायला माहिती कुठून मिळते. तर मी आधीच एक क्लिअर करून इच्छितो की माहिती मिळणं वेगळं आणि त्याच्यातून बातमी काढणं वेगळं. सो मी तुम्हाला आधी पहिला एक्सप्लेन करतो. फर्स्ट एक्सप्लेन हेच करतो की माहिती कोणाकडून मिळते आम्हाला बेसिकली. मग त्याच्यातून आम्ही बातमी कशी काढतो किंवा बातमी कशी निर्माण करतो पर्यावरणाच्या ह्याच्यामध्ये, ती मी तुम्हाला थोडंसं नंतर सांगेन ह्याच्या नेक्स्ट स्लाइड मध्ये. पण आता आम्हाला माहिती कोणाकडून मिळते, तर थोडक्यात आमचे सोर्सेस कोण असतात माहिती मिळवण्याचे पर्यावरण क्षेत्रातले. तर एक म्हणजे वन अधिकारी असतात की ज्यांच्याकडून आम्हाला माहिती बऱ्याच वेळा मिळते. ती अनऑफिशियली असते किंवा ऑफिशियली पण असते, दिली जाते. त्याच्यानंतर पर्यावरण विभागाचे अधिकारी असतात. त्याच्यानंतर संशोधक आणि शास्त्रज्ञ जे बेसिकली काम करतात वेगवेगळ्या मुद्द्यांवरती पर्यावरणाच्या, त्यांच्याकडून माहिती मिळत असते. संशोधन संस्था असतात ज्या काम करतात, म्हणजे BNHS, हाफकिन, अशा ज्या सगळ्या वेगवेगळ्या संस्था आहेत या सगळ्या पर्यावरणाविषयी काम करणाऱ्या, त्यांच्याकडून माहिती मिळत असते. पर्यावरणवादी जे असतात, पर्यावरण चळवळीतले कार्यकर्ते, त्यांच्याकडून माहिती मिळत असते. त्याच्यानंतर शासकीय समित्यांवरील बिगर शासकीय सदस्य, म्हणजे बऱ्याच वेळा असं असतं की एक शासन एखादं समिती तयार करते. म्हणजे आता उदाहरणार्थ तुमच्या ठाणे शहराच्या अनुषंगाने म्हणायचं झालं तर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी जी पाणथळ जागांच्या सर्वेक्षणासाठी जी समिती तयार केलेली आहे, सो त्या समितीमध्ये बेसिकली बिगर शासकीय सदस्यही आहेत की जे वेगवेगळ्या संस्थांचे प्रतिनिधित्व करतात किंवा ते तज्ज्ञ आहेत त्या विषयातले. सो अशा तज्ज्ञांकडून बेसिकली माहिती कधी कधी आम्हाला मिळते. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा पॉलिटिक्स पर्सन असतो, राजकारणी असतात, त्यांच्याकडून मिळते. त्याच्यानंतर एखादा अहवाल असतो, संकेतस्थळ असतात विविध माध्यमांची, विविध पर्यावरण संस्थांची किंवा शासनाची, त्याच्यावरून मिळते. त्याच्यानंतर समाज माध्यमे, मोस्ट ऑफ आता बऱ्याच बातम्या, आणि मी ज्या बातम्या करतो त्या मोस्ट ऑफ बऱ्याच बातम्या मला FB, इंस्टाग्राम, ट्विटर या अकाउंटवरून पण मिळतात. बऱ्याच वेळा माहिती त्याच्यातून मिळते आणि मग त्याची पुढे बातमी घडते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या आमच्यासारखेच सगळे पर्यावरण प्रेमी जे भटकत असतात, जे फिरत असतात निसर्गात किंवा पर्यावरणामध्ये, आणि त्यांना एखादी जेव्हा गोष्ट जाणवते आणि त्यांना ती चुकीची वाटते, तेव्हा ते आम्हाला येऊन बऱ्याच वेळा सांगत असतात. आणि मग त्या अनुषंगाने आम्ही त्याचा विचार करतो, त्याची माहिती काढतो, त्याची सत्यता तपासतो आणि मग त्याच्या संदर्भात बातमी करतो. आता बातमी बेसिकली कशी घडते, बातमी करताना त्याच्यात काय असावं आणि काय नसावं, हे मी थोडंसं पुढे एक्सप्लेन करतो. फक्त मी इथे म्हणजे ह्या सोर्स हा जे आहे, सोर्सेस आहे ते बेसिकली आमचे माहिती मिळवण्याचे. सोर्सेसच्या अनुषंगाने पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो की जेव्हा आम्ही सोर्सेस कडून माहिती मिळवत असतो तेव्हा ती कसं असतं, त्याने ती माहिती दिली आम्हाला, आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत असतो की बाबा हो, खरं ही माहिती खरी असावी, आणि त्या दृष्टीने आम्ही जेव्हा बातमी करत असतो. बऱ्याच वेळा असं घडतं की ती नंतर असं समजलं जातं की त्याने ती दिलेली माहिती चुकीची होती. अशा वेळेस बऱ्याच वेळा आमचा म्हणजे कायदेशीर पातळीवर बेसिकली आम्ही आमचा गळा पकडला जाऊ शकतो अशा वेळेस. कारण का आमचं एक तत्व असतं की सोर्सेसचं नाव ओपन करायचं नाही, आणि आम्ही बऱ्याच वेळा म्हणजे खूपच वेळा नाहीच, आम्ही अगदी न्यायालयात जरी आम्हाला विचारलं गेलं की बाबा तुम्हाला कुठून माहिती मिळाली, तरी आम्ही सोर्सेस आमचे
जाहीर करत नाही. आमच्यावर ते बंधन नसतं कायदेशीररित्या, की आम्ही आमचे सोर्सेस जाहीर करावे, की आम्हाला कुठून माहिती मिळावी. सो बऱ्याच वेळा सोर्सेसची मी या अनुषंगाने परत तुम्हाला सांगू इच्छितो, की सोर्सेसची ही पण जबाबदारी असते, की आपण जी माहिती देतोय, ती तेवढीच विश्वासार्ह असली पाहिजे. जेणेकरून ती पुढेही म्हणजे जेणेकरून त्याचा जो पत्रकार आहे त्याच्यावरही त्याचा दुष्परिणाम होणार नाही किंवा त्याच्यावर त्याची कायदेशीर कारवाई त्याच्यावर होणार नाही त्या चुकीच्या माहितीमुळे. सुरभी पुढे जाऊ. आता बेसिकली बातमीत काय असावं आणि काय नसावं. बातमी मूल्य बातमीत काय असावं तर महत्वाचा मुद्दा म्हणजे बातमी मूल्य असावं. तुम्हाला बऱ्याच वेळा असं वाटतं, की आम्ही माहिती देतो, पण पत्रकार त्याच्यावर बातमी करत नाही. पण म्हणजे मला एक म्हणजे म्हणजे आवर्जून एक सांगायचं, की त्याच्यात जर बातमी मूल्य असेल, तरच त्याची नेमकी बातमी होते. म्हणजे मी नेहमी म्हणतो, की कुत्र्याने माणसाला चावलं, ही बातमी नाहीये. हां, माणसाने कुत्र्याला चावलं तर ही बातमी होऊ शकते. सो बेसिकली हे मुद्दे लक्षात की त्याच्यात बातमी मूल्य काय आहे? बातमी मूल्य आणि बातमीची जागा ही बेसिकली ह्यांच्या धोरणात्मक निर्णयानुसार सो तर मग आपसुकच बेसिकली बातमीचं मूल्य ठरतं किंवा बातमीचं वजन ठरतं की कोणती बातमी महत्वाची आहे. तर तुम्हाला ह्याच्यावरून आपसुकच समजलं असेल की बेसिकली दुसऱ्याचा हल्ला ही बातमी महत्वाची आहे. आयदर वनाधिकाऱ्यांची बदली. पण जेव्हा अशी घटना घडते की वनाधिकाऱ्यांच्या बदलीमध्ये ज्यावेळेस आर्थिक घोटाळा आणि आर्थिक व्यवहार झाला असतो, तेव्हा आपसुकच त्या बातमीचं वजन वाढतं. आणि त्याचे जर पुरावे आपल्याकडे असतील तर ती बातमीचं वेटेज वाढतं आणि त्याला बातमी मूल्यही मिळतं आणि त्याची प्लस जागाही ठरवली जाते वृत्तपत्रांमध्ये. मी प्रकर्षाने इथे सांगू इच्छितो की सध्या मी लोकसभेत असताना मी वृत्तपत्रासाठी काम करत होतो आणि आता मी मुंबई तरुण भारतसाठी काम करतोय. तर ते मी बेसिकली डिजिटल ऑनलाईन माध्यमांसाठी म्हणजे वेबसाईटसाठी काम करतोय. तर वेबसाईट मध्ये काम करण्याची पद्धती कम्प्लिटली निराळी आहे वृत्तपत्रांमध्ये काम करण्यापेक्षा. मी मगाशी तुम्हाला जी काही पातळ्या सांगितल्या की बाबा इतक्या पातळ्यामधून बातम्या जातात, तसं डिजिटल मध्ये किंवा वेबसाईट मध्ये अजिबात नसतं. तिथे सर्वच आम्हीच आमचे राजे असतो. आम्हाला जी बातमी बेसिकली मिळते तीच बातमी आम्ही करतो, लिहितो आणि सरळ वेबसाईटवर टाकून देतो. फक्त आमचा जो वेब हेड असतो तो ती बातमी एकदा नजरेखालून घालत असतो. अशी बेसिकली ऑनलाईन मध्ये काम करण्याची पद्धत असते. तर बातमीत काय असावं तर बातमीत बातमी मूल्य असावं, सत्य आणि विश्वासार्हता असावी. जे पत्रकारितेचं मूळ आहे बेसिकली की सत्य असावं जे बातमीतून सांगतो आणि ते विश्वासार्ह असावं. त्याच्यानंतर बदनामीकारक मजकूर नसावा बेसिकली. कोणाचीही उगाचच बदनामी करणारा मजकूर किंवा कोणाच्या तरी सूड घेऊन एखादी बातमी केलेली आहे फॉरेस्ट ऑफिसरची, ते कोणत्याही संबंधित अधिकाऱ्याची, प्रशासकीय अधिकाऱ्याची किंवा कोणत्याही पर्यावरणवाद्याची, तर तसं नसावं. बदनामीकारक मजकूर बातमीत नसावा. बातमीला विश्वासार्हता देणाऱ्या प्रतिक्रिया असाव्या. म्हणजे आपली बातमी खरी आहे, तर ती बातमी का खरी आहे तर त्या संदर्भात माहिती देणाऱ्या, त्या संदर्भात प्रतिक्रिया देणाऱ्या, ज्याला आपण कमेंट किंवा पोस्ट म्हणतो, अशा कोणत्या तरी ऑफिसरच्या किंवा पर्यावरण प्रेमीच्या किंवा पर्यावरणवाद्याच्या जो बातमीतला मूळ कर्ता आहे त्याच्या प्रतिक्रिया असाव्यात की त्याच्यामुळे बेसिकली बातमीला एक विश्वासार्हता निर्माण होते की नाही ही बातमी खरी आहे. जेणेकरून हा माणूस सांगतोय, या माणसाची कमेंट आहे, या माणसाची प्रतिक्रिया आहे बातमीत, जेणेकरून ती बातमी महत्वाची आहे, खरी आहे. सो बातमीत प्रतिक्रिया असाव्यात. बातमी सोपी आणि सामान्य वाचकांसाठी वाचनीय असावी. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आज तुम्ही आणि मी बेसिकली आज पर्यावरण प्रेमी आहोत. तो आपल्याला त्याच्या वाचनीतले बरेच टेक्निकल मुद्दे कळत असतात. पण जो सामान्य वाचक आहे त्या सामान्य वाचकालाच म्हणजे आम्ही बेसिकली बातमी सामान्य वाचकाच्याच अनुषंगाने घेत असतो. तो त्याचं महत्व त्याच्यानुसार म्हणजे त्या बातमीतून जे प्रबोधन व्हावं ते सामान्य वाचकासाठी व्हायचं असतं. तो ती बातमी सहज सोपी असावी. असं एक नॉर्मली आमच्या समोर असते की ती सहज सोपी लिहिली गेली असावी. गरज असल्यास शास्त्रीय माहिती द्यावी. जर खूपच गरज असेल, तो नवीन विषय असेल किंवा टेक्निकल माहिती देणं खूपच गरजेचं असेल, तरच बेसिकली आपण
त्याच्याविषयी शास्त्रीय माहिती द्यावी बातमीत लिहित असताना त्याच्यामध्ये ती बातमीत काय असावं बेसिकली हे असावं आणि हे नसावं. पुढे जाऊया आता आपण थेट विषयाला हात घालतोय. आता पर्यावरण मध्ये बेसिकली आम्ही काय काय कव्हर करतो तर सगळ्यात महत्वाचा म्हणजे पर्यावरणाचा म्हटल्यासमोर जो काही विषय आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे प्रदूषण. तो प्रदूषणाच्या मोस्ट ऑफ बातम्या आम्ही कव्हर करत असतो. त्याच्यामध्ये हवा म्हणजे वायू, पाणी, ध्वनी हे जर 3 प्रदूषणाचे आहेतच मुद्दे. पण आता नवीन एक मुद्दा ऍड झालेला आहे तो म्हणजे प्रकाश प्रदूषणाचा मुद्दा खूप महत्वाचा आहे. की प्रकाश प्रदूषणाचा मुद्दा आपण सहजासहजी कोण हाताळत नाहीये पण आम्ही तो हाताळण्याचा प्रयत्न करतोय काही काही वेळा. तो प्रकाश प्रदूषण बेसिकली आता खूप महत्वाचा मुद्दा आहे तो आम्ही हाताळतोय सध्या. त्याच्यानंतर घनकचऱ्याचं व्यवस्थापन असतं ते असतं एक सागरी प्रदूषण असतं आणि जे आता आपण जे सध्या अनुभवतोय खूप हवामान बदल तो देखील विषय आम्ही बेसिकली प्रदूषण या पातळीवर आम्ही बेसिकली रिपोर्टिंग करत असतो. त्याच्यानंतर आहे या बातम्या मिळतात कुठे म्हणजे प्रदूषणाच्या बातम्यांवर काम करणाऱ्या किंवा शासकीय संस्था काय कोणत्या आहेत तर बेसिकली केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ ज्याला CPCB म्हणतात, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ज्याला MPCB म्हणतात, जागतिक आरोग्य संघटना WHO ज्याला असं आपण म्हणतो, महापालिका, त्याच्यानंतर वेगवेगळ्या पर्यावरण संघटना म्हणजे आवाज फाउंडेशन असेल जर महाराष्ट्राच्या अनुषंगाने म्हणायचं झालं तर ग्रीन पीस असेल अशा ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत. आता वातावरण नावाची एक संघटना चांगलं काम करते. तो अशा ज्या सगळ्या पर्यावरण संघटना आहेत काम करणाऱ्या प्रदूषणावरती. हॅलो अक्षय एकच सेकंड ऍक्च्युली आवाज आहे ना क्लिअर नाही येते. ओके आता येतोय? हा येतो. हा तर पर्यावरण संघटना आणि सामाजिक संघटना ज्या बेसिकली असतात ह्या सगळ्या विषयांवरती काम करतात. तिथून बेसिकली आम्हाला माहिती मिळत असते प्रदूषणाच्या बातमीतली. प्रदूषणाच्या बातमी करताना महत्वाचे मुद्दे म्हणजे असतात की त्याच्यात खूप डेटा असतो आणि त्याच्यात खूप संज्ञा असतात की ज्या सामान्य वाचकाला किंवा आपल्यापर्यंत बऱ्याच वेळा आपल्या असं म्हणजे पीएच लेवल काय असतं किंवा हवेतले धुळीकण काय असतात. सो अशा बेसिकली खूप संज्ञा असतात त्याच्यामध्ये. म्हणजे ऑक्सिजन लेवल्स वगैरे अशा खूप संज्ञा वापरल्या गेलेल्या असतात शासकीय अहवालांमध्ये पण प्रदूषणाच्या संदर्भात. असो त्या संज्ञा वाचकांना सहज सोप्या भाषेत लिहून सांगणं, त्याचं विश्लेषण करणं आणि त्याची तुलनात्मक आकडेवारी जी असते की बेसिकली प्रदूषणाच्या बातम्या या तुलनात्मक लेवललाच केल्या जातात की गेल्या वर्षी ह्या महिन्यात इतकं प्रदूषण होतं आणि आता या महिन्यात इतकं प्रदूषण आहे. सो अशी बेसिकली तुलना करून प्रदूषणाच्या नॉर्मली बातम्या तुम्हाला दिसतात ही आणि आम्ही त्या नॉर्मली तशाचही करतो तुलनात्मक आकडेवारी लक्षात घेऊनच. बिकॉज त्याच्यानेच सामान्य वाचकांपर्यंत बेसिकली ती बातमी पोहोचली जाते ज्यावेळी ती तुलनात्मक होते अशा वेळेस. म्हणजे आता उन्हाळा वाढला की बऱ्याच वेळा हिवाळा वाढला की बऱ्याच वेळा वायू प्रदूषण वाढलं अशा बातम्या सुरू होतात आमच्या. सो हा ट्रेंड असतो प्रत्येक ऋतूनुसार प्रत्येक सणानुसार तो ट्रेंड असतोच कायम आणि त्या ट्रेंडनुसार बातम्या फॉलो कराव्या लागतात बिकॉज ती वाचकांची तशी गरजही असते. आणि सेम असतं की स्पर्धा असते की जर तो दुसरे जर एखादं माध्यम दुसरं पब्लिशिंग हाऊस जर ते देत असेल तर आपल्यालाही ती देणं जबाबदारी असते. सो सणवार हंगामात होणारे बदल या दरम्यान जे काही वातावरणात बदल होतात प्रदूषणाच्या पातळीत वाढ आणखी कमी होते त्याचं रिपोर्टिंग करावं लागतं ह्या मुद्द्यांमध्ये प्रदूषणामध्ये. नेक्स्ट विषय. हा मुद्दा हा माझा आवडीचा विषय आहे खरं तर. वन्य आणि सागरी जीवन. आता मोस्ट ऑफ मी वन्य आणि सागरी जीवनच्या बातम्या खूप करतो असं आहे साधारण. तर त्याच्या बेसिकली मध्ये काय काय करतो आम्ही बेसिकली वन्य आणि सागरी जीवनाच्या बातम्यांमध्ये. तर वन्य आणि सागरी जीव संवर्धन आणि संरक्षणाचे जे काही कार्य किंवा जे काही प्रकल्प प्रोजेक्ट सुरू असतात वेगवेगळ्या शासकीय पातळीवर देखील किंवा वेगवेगळ्या वन्यजीव संस्था देखील जे बेसिकली वाईल्ड लाईफ रिसर्च किंवा वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशनच्या अनुषंगाने जे काही करत असतील तर त्याच्या बातम्या आम्ही करतो.
दुसरं महत्वाचं म्हणजे आता मी डिजिटलला काम करत असल्यामुळे त्या नुसत्या बातम्या नाही करत, त्याचे व्हिडिओजही करावे लागतात. दुर्दैवाने माझं हे बंद असल्यामुळे म्हणजे तांत्रिक गडबड झाल्यामुळे मी व्हिडिओ दाखवू शकत नाही तुम्हाला, पण माझा एक व्हिडिओ दाखवायचाही प्लॅन होता की काय पद्धतीचे बेसिकली आम्ही कॉन्झर्वेशनची कामं शूट करतो किंवा त्याचे व्हिडिओ करतो. सो एक प्रकार आहे की कॉन्झर्वेशन चा आहे. त्याच्यानंतर मानवी संघर्ष. मानवी संघर्षाचा बातम्या ह्या तर खूपच आम्हाला म्हणजे मला असं वाटतं की ही पर्यावरण पत्रकारिता सांभाळणाऱ्या पत्रकारितेची एक जबाबदारी असते की मानवी संघर्षाच्या मॅन अॅनिमल कॉन्फ्लिक्टच्या ज्या बातम्या असतात त्या खूपच लक्षपूर्वक कराव्या लागतात. बिकॉज जर त्या वेगळ्या अर्थाने गेल्या तर त्याच्यामुळे समाजात एक वेगळा विचार पसरू शकतो वन्यजीवांच्या बाबतीत. तर बेसिकली मॅन अॅनिमल ह्युमन कॉन्फ्लिक्टच्या स्टोऱ्या खूप जबाबदारीने कराव्या लागतात. छोटंसं उदाहरण द्यायचं म्हणजे मुंबईतल्या ज्या बेसिकली बिबट्या हल्ल्याच्या वगैरे सगळ्या ज्या बातम्या असतात त्या खूप आम्ही प्रकर्षाने त्याच्यामुळे बेसिकली बिबट्याविषयी समाजात एक वेगळं मत निर्माण नाही व्हावं याच अनुषंगाने आम्ही करत असतो. मुंबईकर फॉर HGNT ही जी टीम आहे ही जी एक संघटना किंवा एक चळवळ आम्ही सुरू केलेली आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या मदतीने, ज्याच्या माध्यमातून आम्ही बेसिकली वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये वगैरे जाऊन बिबट्यांविषयीचं जनजागृती करणं या संदर्भात काम करतो. प्लस बऱ्याच वेळा असं घडतं की बाहेरच्या राज्यातल्या ज्या सगळ्या टीम असतात म्हणजे उत्तराखंड वगैरे जिथे मॅन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट खूप मोठ्या प्रमाणात आहे, तिकडच्या टीम आपल्याकडे बऱ्याच वेळा ट्रेनिंग प्रोग्रामसाठी येतात. सो त्या ट्रेनिंग प्रोग्रामच्या निमित्ताने देखील आम्ही बेसिकली त्यांच्याशी बोलतो की तुम्ही तुमच्या तिकडच्या मीडियाचा बेसिकली कसं ट्रीट करावं, कसं हँडल करू शकता, त्याच्या टेक्निक्स काय आहेत, कसं मीडियाला हँडल करावं, त्या संदर्भात ही ट्रेनिंग प्रोग्राम्स बेसिकली आम्ही करत असतो. हे झालं वन्यजीवांच्या बाबतीत. सागरी परिसंस्थेत ही बेसिकली मानवी संघर्ष आहे, मानवी आणि सागरी प्राण्यांचा संघर्ष आहेच. बऱ्याच वेळा असं घडतं की कोळ्यांच्या जाळ्यात, मासेमारीच्या जाळ्यात बेसिकली प्राणी एखादा अडकला जातो सागरी, जो अॅनिमल शेड्यूल 1 मध्ये असतो वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्टच्या. सो अशा वेळेस त्यांना बऱ्याच वेळा जाळं कापावं लागतं आणि ते सोडावं लागतं. अशा बऱ्याच घटना घडत असतात सागरी परिसंस्थेची. सो आता शासनाने ही चांगली गेल्या वर्षी एक योजना काढलेली आहे मँग्रोव्ह सेलच्या निमित्ताने की एखादं जर म्हणजे त्याविषयीच्या बातम्या करूनच त्या बेसिकली अवेअरनेस निर्माण झाला आणि शासनाला तो निर्णय घ्यावा लागला की आता जर मच्छीमारांनी जर जाळ्यात अडकलेला एखादा कासव, डॉल्फिन, व्हेल असा जर सागरी सस्तन प्राणी एखादा जाळ्यात अडकला असेल आणि त्याने जर तो जाळं कापलं त्याला आणि त्या कापताना जाळं कापताना त्याचं शूट केलं, छायाचित्र काढलं, व्हिडिओ काढला आणि जर तो फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि फिशरीज डिपार्टमेंटकडे सबमिट केला तर त्याला भरपाई म्हणून 25,000 रुपये दिले जातात. त्याच्यामुळे काय झालं तर तो मानवी संघर्ष होता सागरातला, समुद्रातला, त्याच्यामुळे त्याला एक वेगळा दृष्टिकोन मिळाला. म्हणजे आता बऱ्याच वेळा मच्छीमार अशीही कासवं ते नॉर्मली इतर वेळीही सोडून देत होते, पण कुठेतरी त्यांच्या एक मनात असं राहायचं ना की बाबा आम्हाला ह्याच्यातून नुकसान भरपाई मिळत नाहीये. सो आता तसं काही राहिलेलं नाही. आता या योजनेमुळे बऱ्याच वेळा मच्छीमार ते सोडतात, त्याचे शूट करतात, त्याचे व्हिडिओ काढतात आणि ते फॉरेस्ट डिपार्टमेंट, मँग्रोव्ह सेल जे आहे आपलं फॉरेस्ट डिपार्टमेंटचं, त्यांना आणि फिशरीज डिपार्टमेंटला बेसिकली सबमिट करतात. फिशरीज डिपार्टमेंट त्याची सत्यता तपासते, त्यांचे लायसन्स वगैरे करते आणि मग ते मँग्रोव्ह सेलकडे तो अहवाल जातो आणि मँग्रोव्ह सेल बेसिकली त्यांना ते त्याच्या संदर्भात कॉम्पन्सेशन 25,000 रुपयापर्यंतचं मॅक्झिमम देते. असं मानवी संघर्ष इथपर्यंत आहे. त्याच्या बातम्या करताना खूप सांभाळून करावे लागतात, नाहीतर खूप गडबड होते एका पॉईंट नंतर. त्याच्यानंतर आहे शिकार आणि तस्करीच्या बातम्या करतानाही खूप सांभाळून कराव्या लागतात. आत्ताच सध्या लॉकडाऊनच्या दरम्यान घडलेली एक घटना बातमी तुमच्या समोर तुम्हाला मी सांगणारच आहे की जी मी केली होती आणि त्याचा खूप चांगला मोठा इम्पॅक्ट झाला. शिकार आणि तस्करीच्या बातम्या करताना एक आम्हाला लक्षात ठेवावं लागतं की आपण होतो त्या बातम्या करताना बेसिकली खूप लक्ष द्यावं लागतं. बिकॉज जो आरोपी अटक झालेला असतो त्याच्याविषयी लिहिताना आरोपी हा शब्द वापरावा लागतो आम्हाला, जो गुन्हेगार म्हणून वापरू शकत नाही.
बिकॉज आरोपी असा असतो की ज्याच्यावर आरोप म्हणजे त्याच्यावर फक्त अजून आरोप असतो, त्याचा गुन्हा सिद्ध झालेला नसतो. गुन्हेगार ही टर्म जेव्हा वापरली जाते जेव्हा त्याच्यावरचा गुन्हा न्यायालयाच्या पातळीवर सिद्ध होतो. सो बऱ्याच वेळा ते बघावं लागतं की आरोपी लिहायचं. तो जरी ते कुप्रसिद्ध असले म्हणजे आपल्याला माहिती असलं की या समाजाचे बेसिकली व्यक्ती की या समाजाची माणसं हे करतात, काय आपलं शिकारी करतात, तरी देखील आपल्याला त्या समाजाचं नाव लिहायचं नसतं. ही एक काळजी आम्ही घेतो की त्या समाजाचं नाव न लिहिणं, तो कोणत्या समाजाचं जर प्रतिनिधित्व करत असेल तर ते समाजाचं बेसिकली नाव नाही लिहित, आरोपी असं म्हणतो आम्ही. त्याच्यानंतर तिसरी घटना म्हणजे बऱ्याच वेळा एखाद्या तस्करीच्या प्रकरणाचा संशय जर आम्हाला आला असेल की ह्या व्यक्तीने जर संशयित आहे हा व्यक्ती की यांनी तस्करी केली असेल आणि त्याचे फोटो किंवा छायाचित्र आमच्या जवळ जर आलं असेल, तर बऱ्याच वेळा आम्ही ते ब्लर करतो, त्याचा चेहरा दाखवत नाही. जसं जर थोडंसं पुढे करशील, एक स्लाइड पुढे करशील तर ती बातमी तुम्हाला दिसू शकते. एक स्लाइड फक्त पुढे कर. हा, तर ही जी वरची बातमी तुम्हाला दिसते त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल तर आम्ही त्या जो संशयित शिकारी होता त्याचे आम्ही बेसिकली त्याचा चेहरा आम्ही थोडासा झाकून टाकला होता. या बातमीचं मी थोडंसं तुम्हाला या बातमीविषयी मी तुम्हाला थोडंसं सांगेन की की ही बातमी मला माझ्या सोर्स कडून बेसिकली मिळाली होती की ह्या व्यक्तीने शिकारी केलेली आहे शेकरूची आणि ती माझ्याकडे त्याचे फोटोज आहेत बेसिकली. तर आपण ह्याची बातमी करू शकतो का? तो जो मला माहिती देणारा सोर्स होता तो माझ्यासाठी खूपच नवीन होता. त्याच्यामुळे त्याच्याकडून मी खूप वेळा ते कन्फर्म करून घेण्याचा प्रयत्न केला की बाबा हे खरं आहे ना? तो म्हणाला की हो नक्की. एका पॉइंट नंतर माझा जेव्हा त्याच्यावर विश्वास बसला की नाही बाबा हे खरं असणार, त्यावेळेस आम्ही मग एक प्रयत्न केला की मग आम्ही काय केलं की ही बातमी केली, पण बातमी करताना तो अजूनही आम्हाला संशयित वाटत असल्यामुळे आम्ही त्याचे बेसिकली चेहरा तसा झाकून टाकला आणि मग बातमी केली. आणि त्याचे या प्रकरणामध्ये असं घडलं होतं की 8 दिवसांपूर्वीच वनविभागाला माहिती मिळाली होती, पण वनविभागाने कारवाई केली नव्हती 8 दिवसांमध्ये बिकॉज ऑफ लॉकडाऊन असं त्यांच्याकडून कारण देण्यात येत होतं बेसिकली. सो आम्ही ही बातमी केली. बातमी मी ऑनलाईनला रात्री बातमी पब्लिश केली 9 वाजता वगैरे. सडन त्याचा इम्पॅक्ट इतका झाला की दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता वनविभागाला ह्या माणसाला अटक करावीच लागली. आता अटक केली, वनविभागाने त्याची चौकशी केली, त्यांनी त्याचा गुन्हा मान्य केला, म्हणजे सांगितलं की बाबा हो मी त्या 2 शेकरूंची मागे जर तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेल 2 शेकरू दिसतायत शिकारी केलेले. हो मी त्याची शिकार केली. तरी पण दुसऱ्या दिवशी बातमी देताना आम्ही त्याचा चेहराच झाकून बातमी दिली. बिकॉज सेम की जे पहिलं तत्व आपण जे सांगितलं होतं की बदनामीकारक मजकूर नसावा किंवा आपल्या जेवढं टाळता येईल त्या व्यक्तीला उघड करणं तेवढं आपण आम्ही नाव जरूर लिहितो, पण आम्ही चेहरा बऱ्याच वेळा झाकला जातो. हा, जर तो फॉरेस्ट डिपार्टमेंट कडूनच तसे फोटो आले असतील तर ते छापले जातात. पण जेव्हा एखादा संशयित आरोपी आम्हाला जेव्हा एखाद्या संशयित आरोपीची माहिती मिळते त्यावेळेस आम्ही नक्की ही काळजी घेतो की त्याचा चेहरा झाकला जाईल, त्याचं नाव नक्की लिहितो पण त्याचा चेहरा झाकला जाईल याची काळजी आम्ही नक्की घेतो. सो एक शिकारीच्या घटनांच्या बातम्या किंवा तस्करीच्या घटनांच्या बातमीमध्ये हे करतो. आणखीन दुसरा महत्वाचा म्हणजे ह्याच्या आधीची स्लाइड करशील. दुसरा महत्वाचा एक मुद्दा म्हणजे की बऱ्याच वेळा आम्ही तस्करीची किंमत लिहित नाही की त्या प्राण्याची किती किमतीने बेसिकली तो विकला. बिकॉज काय होतं अशा वेळेस की आम्ही एक किंमत लिहिली की बाबा ती डॅश 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 किमतीला खवले माणसाला विकला जातो किंवा तो विकण्याचा प्रयत्न करत होता. अशा वेळेस शक्यता असते की दुसरा तस्करही ती बातमी वाचू शकतो आणि त्याला त्याची किंमत कळू शकते. मग हाव पण निर्माण होऊ शकते एखाद्या सामान्य माणसाला की अरे बाबा इतक्या मोठ्या किमतीला विकतो का, मग आपण पण मारूया, आपल्याला पण तेवढे पैसे मिळतील. सो बऱ्याच वेळा आम्ही किमती लिहिणं टाळतो तस्करीच्या बातम्यांमध्ये. ह्या काळज्या म्हणजे बेसिकली ही काळजी आम्ही शिकार आणि तस्करीच्या वेळेस घेत असतो.
नवीन प्रजाती बेसिकली येतात त्यावेळेस त्याच्या बातम्याही आम्ही या वन्यजीव आणखी सागरी या म्हणजे वन्यजीव वाईल्ड लाईफच्या अनुषंगाने आम्ही करत असतो. एखादी नवीन स्पीसीज येत असते त्यावेळेस, नवीन प्रजाती ज्यावेळेस उलगडा होत असतो त्यावेळेस यावेळेस बऱ्याच वेळा असं घडतं की बऱ्याच म्हणजे मला आता हे प्रेझेंटेशन देण्याच्या आधीच एका संशोधकाचा मेसेज आला होता की तू हे बोलावं हा मुद्दा. बऱ्याच वेळा काय होतं आणि ते आमच्याच फील्ड मधल्या लोकांनी केलेलं आहे की बऱ्याच वेळा असं घडतं की बातमी व्यवस्थित लिहिली जात नाही. म्हणजे संशोधकाला जी अपेक्षित माहिती लोकांपर्यंत पोहोचवायची असते ती दरवेळी जात नाही. वेळेला वेगवेगळी कारणं असतात. जागेचा अभाव वगैरे असं वगैरे बरीच कारणं असतात. सो बऱ्याच वेळा संशोधक टाळतात माहिती देण्यासाठी मीडियाला की अरे मीडिया नाही करत वगैरे. सो ती थोडीशी जबाबदारी आमची असते की बातमी लिहून झाल्यानंतर अशा ज्या प्रकारच्या बातम्या असतात त्या लिहून झाल्यानंतर एकदा संशोधकांकडून त्या चेकआउट करून घेणं की बाबा हे बरोबर आहे का. मी माझ्या बेसिकली पातळीवर ही 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 दक्षता घेतो की मी माझी एखादी बातमी लिहून झाल्यानंतर अशा जेव्हा एखाद्या स्पीसीची वगैरे त्यावेळेस आम्ही ती चेकआउट करून घेतो बऱ्याच वेळा. हेही मी कधी शिकलो, जी 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 तुम्हाला मी पहिली बातमी दाखवली वरदगिरींची, की नाही आपल्याला बातमी जेव्हा लिहितो त्यावेळेस बातमी आपल्याला चेकआउट करून चेक करून घ्यायला पाहिजे विशिष्ट शास्त्रज्ञांकडून किंवा संशोधकांकडून ज्याचं संशोधन आहे. सो ही दक्षता मी आतापर्यंत अजूनही पाळतो की एखादी बातमी तयार झाल्यानंतर ती बातमी त्याला पाठवणं संशोधकाला आणि ती त्याच्याकडून चेक करून घेणं आणि मग छापणं, मग पब्लिश करणं. त्यानंतर बऱ्याच वेळा सायटिंगचे नवीन रेकॉर्ड्स असतात. पक्षी एखादा दिसतो किंवा प्राणी एखादा दिसतो किंवा फुलपाखरू एखादं त्याच वेळेस दिसतं त्या विशिष्ट शहरांमध्ये. सर इतकं असतं की त्या सायटिंगच्या बातम्याही असतात बऱ्याच वेळा करताना. जरा पुढची स्लाइड करशील, मी त्याच्यात बातमी एक दिलेली आहे, तुम्हाला ती कळेल बातमी. हा तर जी ही डाव्या बाजूची जी खालची बातमी दिसते ती बातमी अशा वेळेस ती बातमी आत्ताच केली होती एक एप्रिल किंवा फेब्रुवारी महिन्यात वगैरे. एक बनाना स्कीपर नावाचं एक फुलपाखरू आपल्याकडे आलं होतं मुंबईत. आणखीन ते मुंबईतला त्याचं पहिलं रेकॉर्डिंग होतं. म्हणजे मुंबईतली जी फुलपाखराच्या प्रजातींची यादी आहे त्याच्यामध्ये एक नव्या फुलपाखराची भर पडली होती. सो त्याचं मराठीतलं नाव केळकर असं ठेवलं गेलेलं आहे नव्या मराठी यादीनुसार. सो त्याचं थोडंसं ट्रिकी एक छान ट्रिकी बिकॉज काय असतं की आमच्या ऑनलाईनच्या पत्रकारांना क्लिकवर बातमी चालते बेसिकली आमची, की जर ती बातमी क्लिक झाली तर ती बातमी पुढे चालते. म्हणजे वाचकाने फक्त मथळा वाचून पुढे गेलं की संपलं सगळं. म्हणजे त्याने ओपन नाही केली बातमी तर त्याचा काही अर्थ नसतो. आम्हाला क्लिक बेट मिळत नाही. सो जेवढे क्लिक बेट जास्त तेवढी आमची तेवढं चांगलं असतं आमच्यासाठी बेसिकली. सो त्याच्यासाठी ट्रिकी काहीतरी थोडेसे भन्नाट असे काहीतरी मथळे करावे लागतात. सो त्याचा मी मथळा केला होता की केळीचे पाने खाणारा केळकर मुंबईत दाखल. सो अशा वेळेस थोडेसे मथळे रंजक करून थोडेसे की जेणेकरून वाचक त्याच्यावर क्लिक करेल आणि पुढची माहिती वाचेल. सो असे करावे लागतात. सो अशा सायटिंगचे काही असतं की पक्षी दिसतात वगैरे. डोंबिवलीचे आपले मनीष केरकर आहेत ते पक्षी निरीक्षक, ते बऱ्याच वेळा फिरत असतात आणि त्यांच्याकडून मला बऱ्याच वेळा अशा बातम्या येत असतात किंवा माहिती मिळत असते की बाबा डोंबिवलीत किंवा ह्या एरियामध्ये किंवा माथेरानमध्ये किंवा ते कुठे जातात पक्षी निरीक्षणाला, तिथे जर एखादा पक्षी त्यांना नवीन दिसला आणि ते मग ते थोडेसे माहिती काढतात की बाबा त्या ह्या एरियामध्ये कधी तो पक्षी दिसला आहे का वगैरे. मग मला ते माहिती देतात. मग माझंही बऱ्याच वेळा असं कर्तव्य असतं की जो तज्ञ पक्षी निरीक्षक आहे त्यांना विचारणं, म्हणजे आदेश शिवकर, राजू कासंबे हे जे तज्ञ पक्षी निरीक्षक मंडळी आहेत त्यांच्याकडून ते कन्फर्म करून घेणं की बाबा ह्याचे रेकॉर्ड्स आहेत का पूर्वीचे वगैरे. सो असे बेसिकली हा तर सायटिंगच्या बाबतीत आपण बोललो. त्याच्यानंतर आहे हंगामानुसार जैवविविधतेचे वृत्तांकन. हंगाम जसा बदलत असतो तसं जैवविविधता ही आपल्या आजूबाजूची बदलत असते. सो त्या अनुषंगाने ही काही बातम्या आम्हाला कराव्या लागतात. उदाहरणार्थ आता पावसाळा येतोय तर पावसाळ्यात रानफुलं, सड्यांवरची रानफुलं किंवा बुरशी अशा जैवविविधता खूप दिसतात निसर्गामध्ये. सो त्याचं रिपोर्टिंग करणं हंगामानुसार, हंगाम जसा जसा बदलतो तसं तसं त्याचं रिपोर्टिंग बेसिकली आम्ही करतो जैवविविधतेच्या अनुषंगाने. त्याच्यानंतर आहे वन्य सागरी जीवांसंदर्भातले शासकीय निर्णय. जर शासन पातळीवर एखादा विशिष्ट निर्णय झाला असेल ह्या संदर्भातला तर त्याचंही रिपोर्टिंग करतो. ते नकारात्मकही असू शकतं किंवा सकारात्मकही असू शकतं.
पुढची स्लाइड ओपन कर. ज्याच्यामध्ये ही जर तुम्हाला उजव्या बाजूची खालची बातमी दिसत असेल ती आत्ताच जस्ट केलेली आहे गेल्या महिन्यात वगैरे. केंद्रीय वन्यजीव मंडळाने नागपूर मुंबई समृद्धी महामार्गासंदर्भात एक निर्णय दिला होता, ज्याच्यामध्ये तानसा जे आपलं अभयारण्य आहे ठाणे जिल्ह्यातलं, तिथून नागपूर समृद्धी महामार्गाची एक शेवटची परवानगी राहिली होती. अगदी ती शेवटची परवानगी त्या दिवशी केंद्रीय वन्यजीव मंडळाने लॉकडाऊन मध्येच हे व्हिडिओ कॉन्फरन्सने मीटिंग घेऊन ती दिली. सो ऑलरेडी तानसामध्ये खूप सारे प्रकल्प प्रस्तावित आहेत. नागपूर मुंबई समृद्धी आहे, त्याच्यानंतर आपला धरण प्रकल्प आहे, असे खूप प्रकल्प बेसिकली तानसा अभयारण्यातून जात आहेत. सो अशा वेळेस अशा बातम्यांचंही बेसिकली रिपोर्टिंग केलं जातं जर काही निर्णयात्मक बातम्या असतील त्याच्या संदर्भातल्या. मग त्या परिणाम करणाऱ्या असतील वन्यजीव अधिवासावर किंवा त्या करणाऱ्या नसतील किंवा सकारात्मकही असतील, त्या दोन्ही प्रकारच्या बातम्यांचं रिपोर्टिंग केलं जातं ह्या संपूर्ण वन्यजीवच्या. पुढची स्लाइड ओपन करू. हा, धोरणात्मक पातळीवरचे निर्णय हा खूप माझा सध्या आवडता वृत्तांकनाचा विषय झालेला आहे. असं बऱ्याच वेळा घडतं की धोरणात्मक पातळीवर काही निर्णय घेतले जातात की जे वन्यजीवांच्या अधिवासाबाबत खूप दूरगामी परिणाम करणारे असतात, जे अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षपणे आपल्यावर परिणाम करणारे असतात किंवा आपल्याला भविष्यात त्याचा परिणाम जाणवणारे असतात. सो वेळीच अशा धोरणात्मक बातम्यांचा जर निर्णय रिपोर्टिंग केलं तर त्याचा एक दबाव तयार होतो आणि मग धोरणांमध्ये बदल बऱ्याच वेळा घडतो. ह्याचा अनुभव मला आलाय. मी काही बातम्यांच्या अनुषंगाने तुम्हाला उदाहरण देऊन सांगेन बेसिकली. सो धोरणात्मक निर्णयांमध्ये काय होतं, ते धोरणात्मक निर्णय पहिला आम्हाला स्वतःला समजून घ्यावा लागतो. बऱ्याच वेळा असं घडत असतं की त्याच्या अमेंडमेंट, त्याच्यातल्या सुधारणा या बऱ्याच वेळा झालेल्या असतात, ज्या पहिला आम्हाला जाणून घ्याव्या लागतात की बाबा ही सुधारणा ह्या धोरणामध्ये पूर्वी झाली होती आणि आता ही सुधारणा झालेली आहे. सो मग त्याचं तुलनात्मक विश्लेषण करावं लागतं की ती सुधारणा झालेली आहे की ह्या नव्या सुधारणेनुसार या नव्या सुधारणेमध्ये त्याचा काही वाईट परिणाम होणार आहेत का, या धोरणामुळे काही वाईट परिणाम भविष्यात आपल्यावर होणार आहेत का, आपल्या परिसंस्थेवर होणार आहेत का, अशी तुलनात्मक विश्लेषण करावी लागते. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा शक्यता वर्तवाव्या लागतात अशा बातम्यांमध्ये की बाबा ह्या धोरणामुळे भविष्यात असं घडू शकतं किंवा असं होईल. अशा शक्यता वर्तवणं आवश्यक असतं आणि या भविष्यातील परिणामांची जाणीव करून देणे ही वाचकांना बऱ्याच वेळा असतं. नाहीतर बऱ्याच वेळा असं वाटतं की नुसतं वार्तांकन करून चालत नाही, तर भविष्यात त्याचा काय परिणाम होईल हे जोपर्यंत सामान्य वाचकाला कळत नाही तोपर्यंत त्याचा दबाव एक तयार होत नाही आणि दबाव गट तयार होत नाही. की म्हणजे अशा वेळेस हे करावं लागतं. मी काही बातम्यांची उदाहरणं देऊन तुम्हाला सांगेन, म्हणजे तुमच्या समोर अधिक ते स्पष्ट होईल. पुढची स्लाइड जरा ओपन करशील. हा, तर ही जी पहिली वरती बातमी दिसते नव्या सीआरझेड नकाशांमध्ये घोळात. ही बातमी अशी होती की ही बातमी आता फेब्रुवारीचीच बातमी आहे. सीआरझेड जो कायदा आहे बेसिकली, त्या सीआरझेड कायद्यामध्ये बदल, अमेंडमेंट नवीन आलेली आहे, नवीन सुधारणा काढलेल्या गेल्या होत्या शासनाकडून. केंद्रीय म्हणजे राज्य शासनाने त्याच्याविषयी काही नकाशे प्रकाशित केले होते आणि त्याच्यावर तुमच्या हरकती आणि सूचना नोंदवण्याचे आदेश आपल्याला दिले होते की तुम्ही तुमचे काही हरकती किंवा सूचना असतील त्यांना नोंदवा, असं सीआरझेड कायद्याची अंमलबजावणी करण्याने सांगितलं गेलं होतं. ज्यावेळेस सीआरझेड कायदा आला त्यावेळेस मी काही तज्ञांसोबत बसलो आणि त्यांच्यासोबत बोललो आणि जेव्हा मी नकाशाचं विश्लेषण केलं, त्यांनी जे नकाशे दिले होते राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने जे काही नकाशे प्रसिद्ध केले होते त्यांच्या संकेतस्थळावर, ज्यावेळेस त्याचं मी विश्लेषण केलं, ते जेव्हा त्याचं निरीक्षण बारकाईने केलं त्यावेळेस मला असं समजलं की अरे या सगळ्या नकाशांमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या बेसिकली जे कासव विणीचे जे किनारे आहे, जिथे कासवांची विण होती, तिथे कासवांचं प्रजनन होतं, कासव बेसिकली अंडी घालण्यासाठी येतात, अशा बऱ्याच किनाऱ्यांना सीआरझेड 1 मध्ये त्यांना आरक्षण गेलेलं नाहीये, त्याचं रिझर्वेशन केलेलं नाहीये सीआरझेड कायदा 1 मध्ये.
अशा वेळेस हे मला प्रकर्षाने जाणवून आलं त्यावेळेस CRZ करताना. मग मी ते नकाशे बाहेर काढले, त्याचं व्यवस्थित निरीक्षण केलं. त्यावेळेस असं जाणवलं की बाबा एक जवळपास 13-14 किनारे असे होते की त्यांना दिलंच गेलं नव्हतं एकचा दर्जा, CRZ एकचा दर्जा. आणि CRZ एकचा दर्जा मिळणं म्हणजे त्या एखाद्या विशिष्ट किनाऱ्याला जेव्हा CRZ एकचा दर्जा असतो, तेव्हा त्याच्यावर कोणताही प्रकल्प आपण प्रस्तावित करू शकत नाही. आणि कासवविणीचे किनारे तर हे CRZ एक मध्ये असणं बंधनकारकच आहे केंद्राच्या नियमानुसार. पण जेव्हा मी इथे हे बघितलं त्यावेळेस नव्हतेच किनारे, जवळजवळ 15 किनारे ज्यावेळेस ह्याच्यामध्ये नव्हतेच CRZच्या नकाशांमध्ये दाखवलेले. सो अशा वेळेस आम्ही ही बातमी केली आणि या बातमीने एक मोठा दबाव गट तयार झाला कोकणात. खास करून जे किनाऱ्यांवरची जी गावं होती, ज्यांना CRZ एकचा दर्जा दिलेला गेला नव्हता, कासवविणीची गावं असूनही, तर त्या ग्रामपंचायतीने ही बातमी वाचून बेसिकली पत्र लिहिले पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना यांना वगैरे, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले. त्याच्यानंतर आदित्य ठाकरेंनी हे असं जाहीर केलं, जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले की बाबा हे सगळे जे किनारे जे आपण दाखवले नाहीयेत नकाशांवर CRZ एक मध्ये, ते CRZ एक मध्ये घ्यावेत असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आणि त्यानुसार लोकांचं म्हणणं ऐकून घ्यावं. सो अशा पद्धतीने धोरणात्मक पातळीवरच्या बातम्या कराव्या लागतात. सध्या रिसेंटली गेल्याच आठवड्यापासून आम्ही एक बातम्या करतोय की पश्चिम घाटातला जो बेसिकली महाराष्ट्रातला जो पश्चिम घाट आहे, त्याच्या इको सेन्सिटिव्ह झोनच्या संदर्भातल्या बातम्या आपण गेल्या आठवड्यांपासून करतोय. त्याचा इम्पॅक्ट पण खूप चांगल्या पद्धतीने पडलेला आहे. ही जर तुम्ही डाव्या बाजूची खालची बातमी बघितली असेल, तर ज्यावेळेस 388 गावं वगळण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात घेतला राज्य सरकारने, जो आधीच्या राज्य सरकारने घेतला होता, आणि या नव्या सरकारने त्याची छाननी न करता तो अहवाल केंद्राकडे सबमिट केला. त्यावेळेस असं आम्हाला जाणवलं की ते 388 गावांमधली बरीच गावं ही टायगर, सिंधुदुर्ग आणखी कोल्हापूरमधली बरीच गावं ही टायगर आणखी एलिफंट कॉरिडॉर मधली आहेत. म्हणजे वाघांच्या आणि हत्तींच्या भ्रमण मार्गातली बेसिकली खूप महत्वाची गावं आहेत. किंवा बऱ्याच गावांमध्ये खाणकाम नाहीये, पण तिथे त्यांना खाणकामांचा दर्जा शेरा लिहून म्हणजे ती गावं ते यादीत ऍड करून ती वगळण्यासाठी ऍड केलेली आहेत, असं बऱ्याच लक्षात आलं. हे का शक्य झालं, तर तिकडे जे संशोधक काम करतात, तिकडे जे स्थानिक लोक आहेत, त्यांना ज्यावेळेस मी ही बेसिकली यादी पाठवली, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की नाही बाबा, ही गावं अशी यांची परिस्थिती आहे, पण या यादीमध्ये तर वेगळे दिसत आहेत आम्हाला. सो आम्ही ती बातमी केली. म्हणजे ही जर तुम्हाला डावीकडची बातमी दिसत असेल खालची, ही बातमी ज्यावेळेस आम्ही केली त्यावेळेस सत्यता समोर आली आणि योगायोगाने ही बातमी मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचली आणि ती मुख्यमंत्र्यांनी वाचली. त्याच्यानंतर परिणाम असा झाला की मुख्यमंत्र्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी राज्याचे जे ऍडिशनल चीफ सेक्रेटरी आहेत त्यांना सांगून वनविभागाला पत्र सांगितलं, वनविभागाला आदेश दिले की या 388 गावांमध्ये जी वन्यजीवांच्या अनुषंगाने, खास करून मायनिंग, आणखीन वाघांच्या आणखीन हत्तींच्या भ्रमण मार्गाच्या अनुषंगाने जी महत्वाची गावं आहेत, त्यांची सत्यता आम्हाला मुख्यमंत्री कार्यालयाला कळवा, असे आदेश त्यांनी वनविभागाला दिले. वनविभागाने खास करून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाने त्यांच्या सीमेअंतर्गत जी गावं वगळण्यासाठी काढली होती 388च्या लिस्टमध्ये, त्याच्याबाबत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाने पत्र लिहिले आता राज्य सरकारला की आमची ही 27 गावं ही खूप अत्यंत महत्वाची आहेत, जी वाघांच्या आणखीन हत्तींच्या कॉरिडॉर मध्ये येतात बेसिकली. तर तुम्ही आमची विनंती आहे तुम्हाला की ही गावं वगळू नका. सो धोरणात्मक पातळीवर अशा बऱ्याच बातम्या कराव्या लागतात आणि त्याचा चांगला इम्पॅक्टही होतो बऱ्याच वेळा. म्हणजे या अशा काही बातम्यांच्या अनुषंगाने मला या समोर आलेलंच आहे. सो सध्या हा माझा आवडीचा विषय थोडासा झाला की धोरणात्मक पातळीवर लिहिणं किंवा धोरणात्मक पातळीवर बोलणं, बिकॉज त्याचा म्हणजे त्याचा अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे भविष्यात आपल्यावर परिणाम पडणारा असतो किंवा निसर्गावर परिणाम पडणारा असतोच. सो त्या बातम्या धोरणात्मक वेळीच करणं खूप गरजेचं असतं. पुढची स्लाइड, शेवटची. मग आपण प्रश्न घेऊ. आता हे आहे हवामान, जन आंदोलन आणि अधिवास संवर्धन. या संदर्भातल्या बातम्या करताना हवामान मध्ये बेसिकली हवामान विषयक बातम्या येतात. म्हणजे आता उदाहरणार्थ पावसाळा येतोय, तर पावसाळ्या संदर्भातल्या बातम्या वगैरे इथे करणं अपेक्षित असतं.
त्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये खूप ऊन वाढतं वगैरे, सो उन्हाचा परिणाम काय होतो किंवा ऊन कसं असेल, हिवाळ्यातल्या बातम्या असतात, थंडीचं आगमन वगैरे. सो या सगळ्या बातम्या या हवामान विभागात येतात. या बातम्या करतानाही खूप काळजी घ्यावी लागते. अधिकाऱ्यांशी, हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधावा लागतो. म्हणजे खरी बातमी जाईल किंवा लोकांना, कारण का रोज अशा वेळेस जेव्हा हवामान बदलत असतं त्यावेळेस लोक प्रकर्षाने या बातम्या वाचत असतात अगदीच, आणि या बातम्या पहिल्याच पानावर छापून येणाऱ्या असतात. सो त्या खूप कटाक्षाने आणि खूप काळजीपूर्वक कराव्या लागतात हवामानाच्या बातम्या. त्याच्यानंतर जन आंदोलन असतात वेगवेगळी म्हणजे पर्यावरण विषयांवर घडणारी वगैरे, त्यांचं आंदोलन, म्हणजे त्या बातम्या कराव्या लागतात. या अनुषंगाने मी बऱ्याच पर्यावरणवाद्यांनाही सांगू इच्छितो की तुमची जी माहिती असते, तुम्ही जे बेसिकली पत्रकारांना जी माहिती देत असता, ती सामान्य वाचकांपर्यंत कशी पोहोचेल किंवा सामान्य वाचकांचं त्याच्यामधलं हित काय आहे, याच अनुषंगाने तुम्ही ती माहिती देणं गरजेचं आहे. तुम्ही तुमचा मुद्दा रेटणं